नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर ब्राझील मध्ये या वर्षी किती होणार सोयाबीनचं उत्पादन। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर ब्राझील मध्ये या वर्षी किती होणार सोयाबीनचं उत्पादन आणि याचा काय होणार भविष्यात सोयाबीनच्या भावावरती परिणाम। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर या वर्षी ब्राझील मध्ये किती होणार सोयाबीनचं उत्पादन। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर ब्राझील मध्ये या वर्षी किती होणार सोयाबीनचं उत्पादन। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर या वर्षी ब्राझील मध्ये किती होणार सोयाबीनचं उत्पादन आणि या वर्षी ब्राझील मध्ये होणाऱ्या सोयाबीन उत्पादनाचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार। या प्रश्नाचं आता उत्तर तपासून घेऊयात। आपल्या सर्वांना माहिती असेल की ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे आणि ब्राझील मध्ये बघितलं तर गेल्या काही वर्षापासून आपल्याला सोयाबीनच्या उत्पादनामध्ये रेकॉर्ड वाढ होताना दिसत आहे। गेल्या वर्षीच ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन तब्बल 1550 लाख टनांच्या वर स्थिरावलं होतं। यंदाच्या वर्षी पहिल्यांदा आकडेवारी आली की ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन प्रचंड वाढणार। सुरुवातीला असंही सांगण्यात आलं की ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन 1700 लाख टनांच्या वर राहणार होतं, पण त्यानंतर जे अहवाल आले त्याच्यामध्ये हळूहळू त्या ठिकाणी जे आहे तर उत्पादनामध्ये घट दाखवण्यात आली। याच्यामध्ये आपण अमेरिकेच्या कृषी विभागाचा जर अहवाल बघितला तर अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालामध्ये असं समोर आलंय की ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन यावर्षी 1507 लाख टनांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे। आणि ब्राझीलमधील सर्वात महत्त्वाची जी संस्था आहे की जी बाबा सोयाबीनची सगळी आकडेवारी त्या ठिकाणी प्रदर्शित करते, तर त्या कोनाब या संस्थेचं म्हणणं आहे की ब्राझीलचं जे सोयाबीन उत्पादन आहे ते 1494 लाख टनांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे। म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा 50 ते 100 लाख टनांची या ठिकाणी आपल्याला उत्पादनामध्ये घट दिसेल। पण महत्त्वाचा फटका कुठं बसलाय की बाबा पहिल्यांदा काय सांगण्यात आलं की जे ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन आहे ते 1700 लाख टनांच्या वर स्थिरावणार आणि त्यानंतर आता सांगण्यात येते की जवळपास एक ऑन ॲव्हरेज मध्ये 1500 लाख टन म्हणजे 200 लाख टनांचा गॅप इथं दिसणार आहे। यामुळे आता आपल्या भारतवर्षातील कास्तकार बांधवांना वाटत असेल की आता एवढं उत्पादन घटणार म्हणजे देशात तर प्रचंड तेजी येणार, पण असं नाही। याचं कारण सांगतो। भलेही ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन या ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी असलं तरी देखील अर्जेंटिनामध्ये सोयाबीनच्या उत्पादनात 250 ते 300 लाख टनांची वाढ होण्याची शक्यता आहे। यामुळे ब्राझीलमध्ये जरी सोयाबीन उत्पादन घटलं तर त्याचा फारसा फायदा सोयाबीनच्या बाजारभावाला देशांतर्गत बाजारात मिळताना दिसत नाही। मग अशा परिस्थितीत भविष्य काय
तर भविष्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव देशातील असणाऱ्या सेंटिमेंटमुळे आणि सोयाबीनची कमी होणारी विक्री यामुळे आपल्याला एक 100 ते 200ची तेजी दाखवू शकतो, ज्यापैकी 101 रुपयात तेजी सध्या आली, पण आणखीन तेजी येऊ शकते. मग या तेजीमध्ये काय करायचे की जास्त वाट बघायची नाही, कारण भविष्य हे सोयाबीनच्या तेजीसाठी अनुकूल नाही. मग 4600च्या भावावर 25% मालाची विक्री करा, 4800च्या भावावर 50% मालाची विक्री करा आणि मध्यंतरी तेजीमध्ये उर्वरित 25% सोयाबीन जर विक्री केलं तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा. मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.